संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान भवनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम. संविधानाच्या 9 भाषांमधल्या प्रतीचं प्रकाशन. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारताची संसद संविधानकर्त्यांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचं पालन सातत्यानं करत आली आहे. राष्ट्रपती. संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना लिहिलं पत्र. स्वप्न बघण्याची आणि ती साकारण्याची शक्ती संविधानानेच असंख्य नागरिकांना दिली असल्याचं करून दिलं स्मरण. पॅरिस इथल्या युनेस्को मुख्यालयात संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुंबईत 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण. हुतात्म्यांना ठिकठिकाणी मानवंदना आणि श्रद्धांजली. पुणे मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला आणि रेल्वेच्या बदलापूर कर्जत 3ऱ्या तसंच 4थ्या मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. रेअर अर्थ चीर चुंबक उत्पादन योजनेलाही मंजुरी. विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधानांनी केलं हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन. दिल्ली दहशतवादी स्फोट प्रकरणातल्या मुख्य आरोपीला आश्रय दिल्याबद्दल फरीदाबाद इथून सोयब या 7व्या मुख्य आरोपीला अटक. 10 दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी. मुख्य खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अग्रिम अंदाज जाहीर. खरीप पिकांच्या उत्पादनात विक्रमी वाढ अपेक्षित. एकूण अन्नधान्य उत्पादन 173.33 दशलक्ष टन होण्याचा अंदाज. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. भारताच्या दाव्याला ग्लासगो इथं झालेल्या सर्वसाधारण सभेत औपचारिक मान्यता. अहमदाबादमध्ये होणार स्पर्धेचं आयोजन. आणि गुवाहाटी इथं झालेल्या 2ऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव. मालिकाही गमावली. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर.